हर हर महादेव. भक्तांनो, पवित्र शिखर शिंगणापूर यात्रेच्या निमित्ताने आपण ऐकणार आहोत एक अद्भुत कथा, जेथे पार्वती मातेनं केलेल्या कठोर तपामुळे महादेव स्वतः प्रकट झाले आणि जगाला दिला एक अनमोल संदेश, प्रेम, श्रद्धा आणि संयमाचा. हिमालयाच्या कुशीत एका दिव्य वातावरणात राजा हिमवान आणि राणी मेनका यांची कन्या पार्वती जन्माला आली. लहानपणापासूनच पार्वतीला महादेवाविषयी प्रचंड आकर्षण होतं. ती रोज महादेवाची पूजा करायची. मनात एकच संकल्प, मला महादेवच पती म्हणून हवेत. पण महादेव कैलासावर ध्यानस्थ होते, संसारापासून दूर, विरक्त. नारद मुनीचा सल्ला. एके दिवशी नारद मुनी पार्वतीला म्हणाले, हे देवी, जर तुला महादेव मिळवायचे असतील तर तुला कठोर तप करावं लागेल. पार्वतीने ठरवलं, कितीही कष्ट आले तरी मी तप करणार. पार्वतीचे कठोर तप. ती जंगलात गेली. पहिले फळाहार, नंतर पानाहार आणि शेवटी निराहार तप सुरू केलं. वर्षानुवर्ष ती ध्यान करत राहिली. थंडी, ऊन, पाऊस काहीच तिचा निर्धार डगमगू शकला नाही. देवदेवता सुद्धा आश्चर्यचकित झाले. महादेवांची परीक्षा. महादेवांनी पार्वतीची परीक्षा घ्यायचं ठरवलं. ते एका साधूच्या रूपात पार्वती समोर आले आणि म्हणाले, तू कोणासाठी इतकं कठोर तप करतेस? पार्वती म्हणाली, मी महादेवासाठी तप करते. साधू महादेव हसत म्हणाले, महादेव, ते तर स्मशानात राहणारे, भस्म लावणारे, विचित्र रूपाचे आहेत. तू त्यांना का पसंत करतेस? पार्वतीचा ठाम विश्वास. हे ऐकून पार्वती थोडी रागावली आणि म्हणाली, तुम्ही महादेवांचा अपमान करू नका. तेच या सृष्टीचे आधार आहेत. माझं प्रेम आणि श्रद्धा अढळ आहे. महादेव प्रकट होतात. पार्वतीचा अढळ विश्वास पाहून महादेव खूप प्रसन्न झाले. ते आपल्या खऱ्या रूपात प्रकट झाले. आकाशात दिव्य प्रकाश पसरला. देवदेवतांनी पुष्पवृष्टी केली. महादेव म्हणाले, हे पार्वती, तुझ्या तपाने आणि श्रद्धेने मी प्रसन्न झालो आहे. मी तुला पत्नी म्हणून स्वीकारतो. शिव पार्वती विवाह. हिमालयात भव्य विवाह सोहळा झाला. सर्व देवदेवता, ऋषीमुनी उपस्थित होते. हा विवाह म्हणजे प्रेम, श्रद्धा आणि संयमाचा सर्वोच्च आदर्श. कथेचा संदेश. ही कथा आपल्याला शिकवते, खऱ्या श्रद्धेला कधीच अपयश येत नाही. संयम आणि विश्वास असेल तर देवही प्रसन्न होतात. प्रेम पवित्र असेल तर ते नक्की पूर्ण होतं. भक्तांनो, या पवित्र यात्रेत महादेवाचं नामस्मरण करा. ओम नम शिवाय हा मंत्र जपा आणि आपल्या मनातील प्रत्येक इच्छा महादेव पूर्ण करतील. हर हर महादेव.